सकाळी उठून बघतो तर पाऊस चालू होता. मग काय पुन्हा सगळं आवरलं आणि आपलं दररोजचं काम तेवढं करूया म्हणलं. मग डायरेक्ट आलो राहणार. रातभर पाऊस असल्यामुळे सगळे चिक्कल झालता. मग पुन्हा लागणार होतं ते साहित्य घेतलं. तेवढ्यात एक टिटवीचं पिल्लू गावलं मला. ती बारका असल्यामुळे त्याला काय उडा येत नव्हतं. आता म्हणलं याला पाळायचं पण हे पाळायचं नसते. मग आता म्हणलं ह्याच्या नादाला लागाय नको म्हणून सोडून दिलं त्याला खाली. त्याची आई पुढे वाटच बघत बसलेली. खाली सोडल्या सोडल्या पळत गेली. असं एकच नव 10-12 पिल्ली होती. पुन्हा जाऊ दे म्हणलं आलोय ती काम करूया. पुन्हा मग हत्तीकास निम्म तोडून झालतं. अजूनही मोठा हत्तीकास तोडायचं होतं. मग पुन्हा सगळं तोडलं, गाडी वाटलं आणि आलो बाहेर. बाहेर रोडला आल्यावर असलं वातावरण झालं पावसामुळे. पुन्हा घरात आलो आणि हत्तीकासावर पाणी मारलं. पाणी का मारतात आपण येताना जर राडबीड लागली असलं तरी धुवून जायला. मग पुन्हा सगळं आवरलं आणि मी जर आता चाललेलो भादरवाडीला काम एक होतं. मग ते काम पूर्ण करून घरला आलो आणि संध्याकाळी असला पाऊस झाला. बगल तिकडे नुसता पाणी. आता म्हणलं पत्र्याचे पन्हाळ फुटते. मग थोड्या वेळाने जरा पाऊस थांबला. मग आता म्हणलं लागलेच पाट्या टाकून घेऊया. आज काय 2-3 पाट्या नव्हत्या, एकच होती तेवढी टाकून आलो. आणि लय दिवस झालं घरात फणस आणलेली. आता म्हणलं फोडायची. लय दिवस पिकत घातल्या म्हणून असं झालं. पुन्हा चांगलं तेवढं बाजूला घेतलं आणि पुन्हा जरा संध्याकाळी जायचं होतं आष्ट्याला.